तुम्ही मार्कांवर नका जात जाऊ. हां ठीक आहे, तुम्ही गप्पा करा तुमच्या. हे मला पेन दे का चांगला. पॉइंट चला. चला, आज अतिशय महत्त्वाचे दोन थेरम शिकायचे आहेत बाळांनो आपल्याला, पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ठीक आहे, लक्ष द्या. त्यातलं फर्स्ट परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आपल्याला शिकायचं आहे. अतिशय महत्त्वाचे थेरम आहेत. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम मध्ये बघा, सगळ्यात पहिले धिस थेरम इज अप्लिकेबल फॉर प्लेन लॅमिना.
सर आता हे प्लेन लॅमिना म्हणजे काय असतं? सगळ्यात महत्त्वाचं प्लेन लॅमिना म्हणजे असतं बाळांनो थिन शीट. काय असतं बोला? थिन शीट. ओके, प्लेन लॅमिना म्हणजे थिन शीट. लक्षात ठेवा, थिन शीट. प्लेन लॅमिना म्हणजे असतं थिन शीट. आता बघू दे नोटबुक. हां, एखादी नोटबुक म्हणजे बाळांनो ही रिजिड बॉडी आहे. कोण आहे? रिजिड बॉडी. द बॉडी विच हॅव सम सॉर्ट ऑफ थिकनेस. ज्या बॉडीला काहीतरी काय असते? थिकनेस असते, त्याला आपण रिजिड बॉडी म्हणतो. थिन शीट म्हणजे याचा एक पेज बघा, ज्याला थिकनेस नाही आहे, एकदम निग्लिजिबल अमाउंट ऑफ थिकनेस आहे. सो परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम इज अप्लिकेबल फॉर थिन शीट, नॉट फॉर रिजिड बॉडी. आणि पॅरलल ॲक्सिस थेरम याच्या अंतर जे शिकायचं आहे, इट इज अप्लिकेबल फॉर रिजिड बॉडी. कोणासाठी अप्लिकेबल केलं जाते? रिजिड बॉडी. तर दोघांमधला डिफरन्स पहिले समजला पाहिजे. रिजिड बॉडी म्हणजे काय असतं? द बॉडी विच ऑफ सम सॉर्ट ऑफ थिकनेस. अँड प्लेन लॅमिना म्हणजे काय असतं बाळांनो? थिन शीट, ज्याला काय नसते सांगा? थिकनेस नसते. हे बघा, निग्लिजिबल थिकनेस आहे. रिजिड बॉडीला मोठी थिकनेस आहे एकदम. दिस इज द थिकनेस. ओके, सो बाळांनो लक्षात ठेवा, आपण जे पहिलं परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम शिकतो आहोत, दॅट परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम इज अप्लिकेबल फॉर काय? प्लेन लॅमिना. कोणासाठी? प्लेन लॅमिना. प्लेन लॅमिना म्हणजे काय? शीट की थिन शीट? थिन शीट एकदम, ज्याला निग्लिजिबल थिकनेस आहे. ओके, लक्षात ठेवा. हां, आता बाळांनो एखादा प्लेन लॅमिना घेतला समजा, फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, एखादा प्लेन लॅमिना घेतला. येस, हा प्लेन लॅमिना आहे, म्हणजे ऑब्व्हियसली आता थिन शीट आहे. ठीक आहे सर, बघू दे ते सर, ते बघू दे, पेज ते. ओके, दिस इज द थिन शीट. ओके, थिन शीट म्हणजे समजलं आता दोघांमधला डिफरन्स काय? ओके, ही थिन शीट आहे, याला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम अप्लाय करायचा. हे बा हॉरिझॉन्टल प्लेन आहे. कुठला प्लेन आहे? हॉरिझॉन्टल. कुठल्याही शेपचा असू शकतो. आता बोर्डवर मी तसा असा कसा काय काढणार आहे, त्यामुळे मी हा कसा काढला. ओके, तर पण समजून घ्यायचं, हॉरिझॉन्टल प्लेन आहे. आता मला या प्लेनचा म्हणजे या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एन ॲक्सिस. कुठल्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे? असा ॲक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना. असा ॲक्सिस जो प्लेन ऑफ लॅमिनाला काय? परपेंडिक्युलर आहे. हा प्लेन कसा आहे सांगा? हॉरिझॉन्टल आहे, त्याला परपेंडिक्युलर असा ॲक्सिस घेतला. ठीक आहे, इज दॅट क्लिअर? येस. मग आता फॉर एक्झाम्पल बाळांनो लक्षात ठेवा, सपोज ओके आपल्याला असा ॲक्सिस पाहिजे विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना. लक्ष द्या बरं का, आज मी फक्त 2 थेरम घेणार आहे, नंतर लगेच मॅथ सुरू करायचं आपल्याला. बाळांनो, दिस इज द ॲक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना. हा असा ॲक्सिस आहे जो लॅमिनाला काय सांगा? परपेंडिक्युलर आहे. ही डायग्राम समजून घ्या, पण प्रॅक्टिकल डायग्राम ही आहे. तुमचा प्लेन लॅमिना म्हणजे थिन शीट हॉरिझॉन्टल आहे आणि मला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. सगळ्यात पहिला तुमचा क्वेश्चन असला पाहिजे, सर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर अबाउट विच ॲक्सिस? बिकॉज ॲक्सिस प्लेज अ व्हेरी इंपॉर्टंट रोल फॉर फाइंडिंग द मोमेंट ऑफ इनर्शिया. मग ॲक्सिस काय तर मी सांगतो, असा ॲक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना. असा ॲक्सिस जो लॅमिनाच्या प्लेनला काय? परपेंडिक्युलर आहे. लक्षात ठेवा. मग आता समजा तो ॲक्सिस घेतला बाळांनो झेड ॲक्सिस. कुठला ॲक्सिस घेतला? झेड ॲक्सिस. ओके, आणि याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आय झेड. आय झेड म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन झेड ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना. आता डायग्राममध्ये लक्ष द्या, मी काय म्हणतो, इथं प्रूफ सुरू झालं. याचं स्टेटमेंट सुद्धा वाचून घेतो. सगळ्यात पहिले लेट झेड ॲक्सिस बद्दल बोलायचं झालं तर काय बोला? हां, झेड ॲक्सिस कसा आहे? द ॲक्सिस विच इज इन द प्लेन ऑफ लॅमिना की द ॲक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना? बोला बरोबर आहे. हां बघा काय बोलताय मी, ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना. द ॲक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना. असा ॲक्सिस जो लॅमिनाच्या प्लेनला काय सांगा? परपेंडिक्युलर. ठीक आहे, याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. म्हणजे मला झेड ॲक्सिसच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. म्हणजे मला आय झेड काढायचा आहे. काय काढायचं आहे? आय झेड. लक्ष द्या बरं का, उद्यापासूनचे 3 लेक्चर पुढचे आजच्या लेक्चरवर बेस्ट आहे. आजचं लेक्चर समजलं तर 3 लेक्चर इझिली समजतील, नाही तर काही डोक्यात जाणार नाही. ओके, प्लीज लक्ष द्या. ओके, आय झेड मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. बरं, तो मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी मला कुठल्या तरी 2 वेगळ्या ॲक्सिसची मदत घ्यावी लागणार आहे. अशा 2 ॲक्सिसची मदत घ्यायची आहे जे ॲक्सिस इन द प्लेन ऑफ लॅमिना आहे. कशा आहे सांगा? इन द प्लेन ऑफ लॅमिना. ओके, मग आता मला हे सांगा, इकडे रे बाळा आदित्य, ये ना लवकर, चल थँक्यू, ये इकडे जवळ आहे. ओके, असं पकड लॅमिना, दोन्ही हाताने पकड, असं दोन्ही हाताने पकड, दोन्ही हाताने पकड, बरोबर पकड. मी आहे, घाबरू नको. बाळांनो, आय हॅव टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एन ॲक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना. हा झेड ॲक्सिस, याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे जो लॅमिनाला परपेंडिक्युलर आहे. त्यासाठी मदत मला 2 ॲक्सिसची घ्यायची आहे. असे 2 ॲक्सिस जे इन द प्लेन ऑफ लॅमिना आहे. इन द प्लेन ऑफ लॅमिना आहे म्हणजे इन द प्लेन ऑफ लॅमिना म्हणजे समजलं का? हा घेतला समजा वाय ॲक्सिस. काय घेतला? वाय ॲक्सिस. हा दिसणार नाही तुम्हाला, का बरं? कारण की तुमचा लॅमिना कसा आहे?
हॉरिझॉन्टल, तर ॲक्सिस सुद्धा कसा आहे इन द प्लेन, त्याच प्लेनमध्ये म्हणजे हॉरिझॉन्टल आहे. हे पहा असं आहे. आणि एखादा असा घेतो समजा, हे पहा एक्स ॲक्सिस, समजलंय कर ना असं 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 असं. हे बा थांब तुला सांगतो मी, हां थांब पकड ना तू, हां सोड नको. हे बा असं कर, हां 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 हे बा इन द प्लेन ऑफ लॅमिना आहे. दिसता काय दोन्ही ॲक्सिस कशा आहे, परपॅन्डिक्युलर प्लेन की इन द प्लेन, इन द प्लेन. करेक्ट आहे. मला यांची मदत घ्यायची आहे, पण मला मोमेंट ऑफ इनर्शिया याच्याच ॲक्सिसच्या भोवती काढायचं आहे, झेड ॲक्सिसच्या भोवती. मग मी काय करतो, तिन्ही ॲक्सिस घेतले, तिन्ही ॲक्सिस एकमेकांना पॅरलल असतात की परपॅन्डिक्युलर, परपॅन्डिक्युलर ॲक्सिस थेरम म्हणतात. ओके, तर लक्षात ठेवा मला काढायचं आय झेड, त्यासाठी मदत लागेल मला आय वायची आणि कोणाची आय एक्सची. आय वाय म्हणजे काय असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट वाय ॲक्सिस. आय एक्स म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस अशी ॲक्सिस आहे विचार इन द प्लेन ऑफ लॅमिना, अँड व्हॉट हॅव टू फाइंड अ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एन ॲक्सिस विच इज परपॅन्डिक्युलर टू द प्लेन, दॅट इज झेड ॲक्सिस. पण या तिघांची एक कंडिशन आहे, ते तिघं एकाच पॉईंटला इंटरसेक्ट झाले पाहिजे. तिघांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय असला पाहिजे, एक. पुन्हा असंच असं कर, थांब पडेल, हां कर. हे बाय दिसतंय, हे बा तिघांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सेम आहे की एकच आहे, एकच आहे. बघा हे दोघं अशा पॉईंटला इंटरसेक्ट झाले, हे दोघं हे वाय आणि एक्स ॲक्सिस विचार इन द प्लेन ऑफ लॅमिना आहे. हे दोघं अशा पॉईंटला इंटरसेक्ट झाले ज्या पॉईंटला परपॅन्डिक्युलर ॲक्सिस कट्स द लॅमिना, ज्या पॉईंटला परपॅन्डिक्युलर ॲक्सिस, हे बा परपॅन्डिक्युलर ॲक्सिस कट्स द लॅमिना. हे बा परपॅन्डिक्युलर ॲक्सिस लॅमिनाला या पॉईंटला कट करत होता, ज्या पॉईंटला परपॅन्डिक्युलर ॲक्सिस लॅमिनाला कट करत होता ना, त्याच पॉईंटला हे दोघं काय झाले, एकमेकांना येऊन काय झाले इंटरसेक्ट, म्हणजे तिघही एकाच पॉईंटला इंटरसेक्ट झाले. करेक्ट आहे, ही डायग्राम आहे. आर यू गेटिंग? येस. ओके जय बाळा. आता मी तुम्हाला इथं दाखवतो, लक्ष द्या. ओके हां, व्हॉट आय हॅव टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना विच इज परपॅन्डिक्युलर टू द प्लेन. ओके, त्यासाठी मी दोन ॲक्सिस घेतले विचार इन द प्लेन. हा घेतला समजा वाय ॲक्सिस. ॲक्सिस तुम्ही काही नाव घ्या, काही फरक पडत नाही, तुम्ही याला वाय म्हटलं तरी मला फरक पडत नाही. हां, आणि ॲक्सिस तसे काही फिक्स नसतात बरं का, हे आपण ठरवलेलं आहे की हा एक्स असतो आणि हा वाय असतो आणि हा झेड असतो, असं काही नसते. समजलाय की नाही, फक्त असं दाखवा की तिन्ही ॲक्सिस एकमेकांना काय असले पाहिजे, परपॅन्डिक्युलर असले पाहिजे, बस. मग हा झाला वाय ॲक्सिस. सांगा वाय ॲक्सिस कसा आहे, परपॅन्डिक्युलर टू द प्लेन की इन द प्लेन, इन द प्लेन. आणि नंतर दुसरा ॲक्सिस असा असेल एक्स ॲक्सिस. हा ॲक्सिस सुद्धा काय परपॅन्डिक्युलर प्लेन की इन द प्लेन, इन द प्लेन. कशात समजलाय, हा लॅमिना, आता ते 3D व्ह्यू मध्ये दिसत नाही, लॅमिना हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, दोघं ॲक्सिस एकमेकांना परपॅन्ड. आणि हा कुठला ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिस. झेड क्लिअर? येस. हे प्रॅक्टिकल डायग्राम होती, इमॅजिन करा. हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. लक्षात ठेवा, चालेल. ओके, तर बाळांनो इथं लक्षात ठेवा, मी झेड ॲक्सिस बद्दल बोललो. झेड ॲक्सिस काय, ॲक्सिस विच इज परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना, प्लेन ऑफ लॅमिना. हां, इथे लिहू शकतो एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. सांगा बरं, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कशा आहे, परपॅन्डिक्युलर टू द प्लेन आहे की इन द प्लेन आहे, इन द प्लेन ऑफ लॅमिना. बघा ॲक्सिस इन द प्लेन ऑफ लॅमिना. असे ॲक्सिस आहे जे इन द प्लेन ऑफ लॅमिना आहे, बरोबर आहे. येस. आता बाळांनो इकडे लक्ष द्या. बाळांनो मी इथे लिहितो आय झेड. लक्ष द्या, व्हॉट इज आय झेड. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. हां, इथं लिहितो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एन ॲक्सिस. बघा अबाउट एन ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एन ॲक्सिस. मला प्लेन लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट एन ॲक्सिस विच इज इन द प्लेन की परपॅन्डिक्युलर प्लेन. आणि परपॅन्डिक्युलर प्लेन कुठला ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस की झेड ॲक्सिस, झेड ॲक्सिस. ओके, मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट झेड ॲक्सिस लिहिलं तरी चालते. आय झेड, झेड ॲक्सिस झालं. हा झाला आय झेड. सोबतच मला हे सांगा आय एक्स काय असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना. लक्ष द्या, अतिशय सिंपल आहे, समजणारे नाही डेरिव्हेशन कधी संपलं. अबाउट एन काय, आय एक्स म्हटल्यामुळे अबाउट एन एक्स ॲक्सिस, अबाउट एन काय एक्स ॲक्सिस. लक्ष द्या. आणि बाळांनो सिंपल इथं लिहितो आय वाय काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट काय वाय ॲक्सिस. खतम झालं. ओके, फक्त यात लक्षात ठेवा, यात दोन ॲक्सिस असे आहेत जे इन द प्लेन ऑफ लॅमिना आणि एक ॲक्सिस असा आहे जो परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना. सांगा डायग्राम मध्ये बघून कुठला ॲक्सिस परपॅन्डिक्युलर टू द प्लेन आहे आणि कुठला ॲक्सिस, कुठले ॲक्सिस इन द प्लेन आहे, एक्स आणि वाय. आता फक्त लक्षात ठेवा. चला स्टेटमेंट काय म्हणतं बघा, पाठ करू नका, समजून घ्या आता. हां, आता वाय ॲक्सिसच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच किती असतं आय वाय, आणि एक्स ॲक्सिसच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच किती असतं आय एक्स. ते ॲट ए टाइम नसतं काढलं चालू.
एका टाइमला फक्त कुठल्या तरी एकाच ॲक्सिसच्या भोवती, नाही तर म्हणाल सर सायमल्टेनियसली तिन्ही ॲक्सिसच्या भोवती बॉडी फिरवा. इज इट प्रॅक्टिकली पॉसिबल? नो. कसं काय शक्य आहे? बॉडी कुठल्या तरी एकाच ॲक्सिसच्या भोवती फिरेल ॲट अ टाइम. झेड ॲक्सिसच्या भोवती फिरवायची असेल तर तुम्हाला माहिती आहे हा लॅमिना हॉरिझॉन्टल आहे, झेड ॲक्सिस असा आहे, हा असा झेड ॲक्सिस आहे, तर बॉडी अशी फिरेल ना. अरे ओके नाही, तुम्ही जर म्हणाल सर हा वाय ॲक्सिस आहे इन द प्लेन, याच्या भोवती फिरवा, तर बॉडी अशी फिरेल ना. ओके, जर का बॉडी एक्स ॲक्सिस असा असेल तर बॉडी अशी फिरेल. तर तुम्ही म्हणाल सर तिन्ही ॲक्सिस लावा ना, तर तिघांच्या भोवती फिरवा, ही एकच बॉडी मरेल ना ती. लक्षात ठेवा. हां, एका वेळीच एकच. हां हां, लक्षात ठेवा. हां, लक्ष द्या. हां, आता समजलं. हां हां, आता इकडे बघा बाळांनो, त्यात मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायचं आहे बघा. हां, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट अन ॲक्सिस. अबाउट अन, बघा स्टेटमेंटमध्ये कधी उल्लेख करत नसतात बरं का, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस, हे आपण घेतले आहेत. त्यानुसार आता इक्वेशन तयार होणार. पण लक्ष द्या बघा, स्टेटमेंट काय म्हणतं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट अन ॲक्सिस, असा ॲक्सिस विच इज परपॅन्डिक्युलर टू इट्स प्लेन. सांगा बरं कुठला ॲक्सिस परपॅन्डिक्युलर टू इट्स प्लेन आहे? झेड ॲक्सिस. मग त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? आय काय झेड, आय झेड. आय झेड इज इक्वल्स टू काय असतं? इज, बघा मी काय म्हणताय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट अन ॲक्सिस विच इज परपॅन्डिक्युलर टू इट्स प्लेन. Moment of inertia of a plane lamina about an axis which is perpendicular to the plane. So I know z axis is an axis which is perpendicular to the plane. आणि त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय काय झेड, आय झेड. आता जर का सपोज तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये हा टॉपिक घेताय, तर कॉलेजचे सर लोक असेच घेतील याची काही गॅरंटी नाही. कॉलेजचे सर सपोज याला एक्स घेतला, तर हा कोण झाला? आय काय एक्स, आय एक्स. त्यामुळे त्यामुळे इथं लिहायचं नाही की झेड ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस आहे की वाय ॲक्सिस. अशा ॲक्सिसच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया करायचा आहे जो ॲक्सिस लॅमिनाच्या प्लेन लॅमिनाला काय पॅरल की परपॅन्डिक्युलर. आणि माझ्या डायग्राम नुसार कुठला ॲक्सिस परपॅन्डिक्युलर आहे? झेड ॲक्सिस. मग त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया करायचा आहे, म्हणजे तो कोण असणार आहे? आय काय झेड, आय झेड. तो मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? हां सांगा, तो मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? इज, बोला सम ऑफ, काय बोलू मी? सम ऑफ. चला बोला. हां, सम ऑफ. सांगा कोणाची सम आहे? बोला. इज द सम ऑफ, कम ऑन, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट अन two mutually perpendicular axes, about and two mutually perpendicular axes which are in the plane of lamina, in the plane of lamina. Correct hai? So lakshat ठेवा, moment of inertia of a plane lamina about an axis which is perpendicular to the plane is the sum of moment of inertia about and two axes is the sum of moment of inertia of a two axes. पण असे दोन axes which are in the plane. मग आपल्या डायग्राम मध्ये कोण आहे सांगा? in the plane, x axis आणि y axis. डायग्रामची ॲक्सिस चेंज झाली की इक्वेशन सुद्धा काय होणार आहे? चेंज होणार आहे. पण इक्वेशन मध्ये स्टेटमेंट मध्ये कधी ॲक्सिसचा उल्लेख करायचा नाही, असं कधीच नाही लिहू शकत. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट झेड ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस. हे या डायग्राम नुसार आलेलं इक्वेशन आहे. मी जर हा एक्स ॲक्सिस घेतला असता, हा वाय आणि हा झेड घेतला असता, तर इक्वेशन काय तयार झालं असतं? आय झेड इज इक्वल्स टू, नाही, आय एक्स इज इक्वल्स टू आय वाय प्लस आय झेड. ते म्हणतात तुम्हाला अशा ॲक्सिसच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे जो ॲक्सिस ओके लॅमिनाला काय पॅरलल की परपॅन्डिक्युलर, परपॅन्डिक्युलर. माझ्या डायग्राम नुसार लॅमिनाला परपॅन्डिक्युलर कोण आहे? म्हणजे आय झेड. आणि तो मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? कुठल्या तरी दोन मोमेंट ऑफ इनर्शियाची काय असते? सम. कुठल्या दोन मोमेंट ऑफ इनर्शियाची सम? अशा ॲक्सिसच्या भोवतीचे मोमेंट ऑफ इनर्शिया जे परपॅन्डिक्युलर टू द प्लेन आहे की इन द प्लेन आहे? इन द प्लेन. सांगा इन द प्लेन कुठले आहेत? एक्स अँड वाय, म्हणजे आय एक्स प्लस आय वाय. झालं. आणि मग पुढे अजून बोलले, चला बोला. ओके, आता अबाउट हां इंटरसेक्टिंग ॲट अ पॉइंट, म्हणजे हे दोन ॲक्सिस, म्हणजे हे जे दोन ॲक्सिस जे इन द प्लेन ऑफ लॅमिना आहे, जे दोन ॲक्सिस इन द प्लेन ऑफ लॅमिना आहे ते इंटरसेक्टिंग ॲट अ पॉइंट, अशा पॉइंटला इंटरसेक्ट होत आहे. वेअर वेअर वेअर, बोला. परपॅन्डिक्युलर ॲक्सिस काय होत आहे? कट्स द लॅमिना. हा कोण आहे सांगा? लॅमिना. व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? आणि हा कोण आहे? परपॅन्डिक्युलर ॲक्सिस. लॅमिनाला काय केलं? कट. हे बघा इथून कट केलं आहे. अरे ओके नाही, कट केलं. आणि ते दोघं जे आहेत ना, कुठले वाय आणि एक्स, ते दोघं या पॉइंटलाच काय होत आहे सांगा? इंटरसेक्ट. दिस टू ॲक्सिस इंटरसेक्टिंग ॲट अ पॉइंट, अशा पॉइंटला इंटरसेक्ट होत आहे वेअर परपॅन्डिक्युलर ॲक्सिस कट्स द लॅमिना. म्हणजे तिघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असला पाहिजे? एकच असला. असं नाही झालं पाहिजे इथं एक्स ॲक्सिस आहे, ओके, इथं वाय ॲक्सिस आहे, ओके, इथं एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, हे बघा इथं आहे, या दोघांचं इंटरसेक्शन इथं आहे, आणि तिसरा ॲक्सिस कट करताय पण इकडे कट करताय कुठेतरी. असं नाही झालं पाहिजे. तिघांचाही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असला पाहिजे? एकच असला पाहिजे. लक्षात ठेवा. चालेल. ओके, दिस इज द स्टेटमेंट. आणि त्या स्टेटमेंटवर बेस आपलं इक्वेशन तयार झालं. दॅट वी हॅव टू प्रूव्ह आय झेड इज इक्वल्स टू किती असतं? आय एक्स प्लस आय वाय. आर यू गेटिंग? चला बोला, स्टेटमेंट बोला सगळ्यांनी. हां, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एन ॲक्सिस परपॅन्डिक्युलर टू इट्स प्लेन
is the sum of moment of inertia of a plane lamina about and two mutually perpendicular axes which are in the plane of lamina and intersecting at म्हणून मला काय करायचं IZ इज इक्वल टू किती असतं IX प्लस IY. ओके, कुठला ऍक्सिस आहे सांगा, पॅरलल ऍक्सिस थेरम की परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम? कारण की याच्यात किती ऍक्सिस आहे, 3 X Y आणि Z. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिन्ही ऍक्सिस एकमेकांना पॅरलल असतात की परपेंडिक्युलर असतात, परपेंडिक्युलर ऑलवेज. त्यामुळे त्याला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम म्हणतात, बरोबर आहे. अँड नाऊ वी हॅव टू प्रूव्ह दिस. सर्वेश लक्ष दे बाळा, प्रेमाने बोलता. हा काय, मी पाटील सर नाही आहे, ते बाहेर हकलतील, मी तिथे येऊन हाणल. ओके, IZ इज इक्वल टू IX प्लस काय बोललो मी सांगा IY. से येस येस. आता आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता प्रूफ करताना काय करायचं सगळ्यांनी लक्ष द्या. प्रूफ, हा ओके. आता बाळांनो प्लीज लक्ष द्या. जर का तुम्ही या थेरमकडे लक्ष दिलं पुढच्या थेरमकडे एकदम इझिली समजेल. ओके, काही एक पॅटर्न आहे, तो पॅटर्न समजायला पाहिजे तुम्हाला. आता मी काय करतो नेहमीप्रमाणे मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढत असतात एखाद्या बॉडीचा, I इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस डॅश MN RN स्क्वेअर. बरोबर आहे. इट इज अ ओल्ड टेक्नॉलॉजी, मी सांगितलं होतं. पण लेटेस्ट टेक्नॉलॉजी काय, बॉडीमध्ये कुठला तरी एक पार्टिकल घ्यायचा आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा त्या पार्टिकलचा आणि त्याचं काय घ्यायचं इंटिग्रेशन. दॅट इज अ लेटेस्ट टेक्नॉलॉजी, सांगितलं होतं. येस. मग आपण एक काम करू, या बॉडीचा हा जो प्लेन लॅमिना आहे याचा एक कुठला तरी छोटासा पार्टिकल, जय सरळ बस बाळा, या बॉडीचा एक छोटासा पार्टिकल घेऊ. सपोज इथं कुठला तरी पार्टिकल घेतला, लेट से पार्टिकल P. ओके, एक छोटासा पार्टिकल आहे ज्याचं मास सांगा MI की DM आहे DM. MI की DM आहे DM, लक्षात ठेवा. ओके, छोटासा पार्टिकल त्याचं मास किती आहे छोटासा DM. सो इथे लिहू शकतो बाळांनो, कन्सिडर, बघा मी काय म्हणताय, हा कन्सिडर अँड प्लेन लॅमिना. प्लेन लॅमिना लक्ष द्या, 4 मार्कासाठी एखादं डेरिव्हेशन 100% पडतं. आलटून पालटून कुठल्या तरी पेपरला एक डेरिव्हेशन असतं, एक तर हे असतं नाही तर मग पुढचं असतं. लक्ष द्या, कन्सिडर अँड प्लेन लॅमिना. ओके, हॅव्हिंग अ स्मॉल एलिमेंट ऑफ मास सांगा, स्मॉल एलिमेंट ऑफ मास सांगा MI की DM आहे DM. हा, कन्सिडर अ प्लेन लॅमिना, एक प्लेन लॅमिना घेतलाय, त्या प्लेन लॅमिनाचा एक छोटासा एलिमेंट घेतला ज्याचं मास किती MI की DM आहे DM, छोटंसं मास. आणि कुठे आहे सांगा ॲट अ पॉइंट P. ॲट अ पॉइंट P. ओके, शोन इन फिगर. फिगरमध्ये बघितलं तर बाळांनो लक्षात ठेवा दिसतं कुठेतरी एका ठिकाणी घेतलं DM. ओके, आता मी काय करतो बाळांनो लक्षात ठेवा. चला, ओके, Y ऍक्सिस पासनं त्या पार्टिकलवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ओके, आता समजा मी Y ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केला, सपोज हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला, या पार्टिकलवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा दिस इज द परपेंडिक्युलर ड्रॉन. ओके, परपेंडिक्युलर ड्रॉन म्हणजे समजतंय का, दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. कुठलं डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, पुन्हा एकदा सांगतो. ओके, पुन्हा आपण काय करू माहिती आहे का, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू. समजा इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केलंय पहा, दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता तुमच्या डोक्यात येईल सर हे तुम्ही परपेंडिक्युलर वाटत नाही आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं म्हणताय. आता साधी गोष्ट आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो लक्ष द्या बाळांनो. तुम्ही 10वीला काय शिकले होते, सपोज हा Y ॲक्सिस आहे आणि हा X ॲक्सिस आहे. तुमच्या डोक्यातलं सांगतो मी काय, हा Y आणि हा X. सपोज हा पार्टिकल आहे, या पार्टिकलला 2 कोऑर्डिनेट X आणि Y. से येस येस. आता मी जर म्हटलं का रे त्या पार्टिकलचं X ॲक्सिसपासून डिस्टन्स किती आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम X ॲक्सिस, सांगा बरं. पार्टिकलचं X ॲक्सिसपासून डिस्टन्स किती आहे. तुम्ही काय म्हणाल सर एवढी काय मोठी गोष्ट आहे, सर एवढी काय मोठी गोष्ट आहे, त्या पार्टिकलपासनं X ॲक्सिसवर परपेंडिक्युलर ड्रॉ करा, बरोबर ना. हे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम द X ॲक्सिस. सांगा बरं ते डिस्टन्स किती आहे, ते व्हर्टिकल डिस्टन्स आहे की हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे. व्हर्टिकल म्हणजे पॅरलल टू काय आहे सांगा Y डिस्टन्स. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम X ॲक्सिस Y. X नाही आहे काय Y आहे. आणि मी जर व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम Y ॲक्सिस, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम Y ॲक्सिस म्हणजे हे डिस्टन्स ना, हे डिस्टन्स हे राहील X. जसं फॉर एक्झाम्पल ओके, ओरिजिनमध्ये इथं जर का 3 असेल, इथं जर का 5 असेल, बरोबर आहे. मग विचारलं व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम Y ॲक्सिस, तर तुम्ही काय म्हणाल सांगा 3 युनिट. आणि व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम X ॲक्सिस, तुम्ही काय म्हणाल 5 युनिट. म्हणजे उलटं असते. आता पार्टिकलचं डिस्टन्स X ॲक्सिसपासून काय आहे Y आणि पार्टिकलचं डिस्टन्स Y ॲक्सिसपासून काय आहे X. उलटं आहे असं लक्षात ठेवा. चालेल, सेम मी इथं हेच डोकं लावणार इथं.
चला बोला, तुम्हाला जर का म्हटलं व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम वाय ऍक्सिस, बोला वाय ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस पासून पार्टिकलचा डिस्टन्स काय आहे? हे डिस्टन्स कुठल्या ऍक्सिस वरचा एक्स ना, हे बघा याला हे पॅरलल आहे, इज इट क्लिअर? म्हणजे ते डिस्टन्स किती असणार आहे? वाय की एक्स, एक्स. आणि व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम एक्स ऍक्सिस, सांगा एक्स ऍक्सिस पासून डिस्टन्स, हे डिस्टन्स म्हणजे हे ना, म्हणजे ते किती असणार आहे? बोला वाय ऍक्सिस वरचं वाय. नाही डोकं चालत तर डायरेक्ट पाठ करा, उलट असते. डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम वाय ऍक्सिस इज एक्स अँड डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम एक्स ऍक्सिस इज वाय. आणि व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम झेड ऍक्सिस, सांगा झेड ऍक्सिस पासून डिस्टन्स काय राहील? कम ऑन. तर झेड ऍक्सिस आहे ना, झेड ऍक्सिस पासून डिस्टन्स हे राहील. इज दॅट क्लिअर? येस. मग ते डिस्टन्स काय राहील? तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ते डिस्टन्स आर घेतलाय. काय घेतलाय सांगा? आर. काय घेतलाय? आर. बोला काय घेतलाय? आर. ओके. आता इकडे लक्षात, हे समजलंय टेक्निक. काय करायचं? उलट करायचं, डोकं नाही चालत. हा, पार्टिकलचा डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासून, पार्टिकलचा डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासून वाय, पार्टिकलचा डिस्टन्स वाय ऍक्सिस पासून एक्स आणि झेड ऍक्सिस पासून काही घेतलं आर. झालं. एवढं जर समजलं असेल तर माझ्या मागे आता फक्त 3 सेंटेन्स लक्षात ठेवा. चालेल? बघा कुठले 3 सेंटेन्स? हा, कुठले 3 सेंटेन्स? हा, लक्ष द्या. कुठले 3 सेंटेन्स? बस इकडे बघा. हा हा, इथे लिहितो डिस्टन्स. बाळांनो प्लीज लक्ष द्या. चला, डिस्टन्स ऑफ पार्टिकल, पार्टिकल ज्याचं मास डीएम आहे, लक्षात ठेवा, छोटासा पार्टिकल. डिस्टन्स ऑफ पार्टिकल ओके फ्रॉम, चला फ्रॉम एक्स ऍक्सिस. चला बोला. हा, डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम एक्स ऍक्सिस. कम ऑन. डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम एक्स ऍक्सिस. चला बोला, या पार्टिकलचं एक्स ऍक्सिस पासून डिस्टन्स किती आहे? बोला वाय. किती आहे? वाय. हे समजलं कसं आहे वाय? ओके. हा, वाय. व्हेरी गुड. हे डिस्टन्स आहे, लक्षात ठेवा. आता मी काय लिहितो? हा, इथे लिहित आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल. बघा पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताय ज्याचं मास डीएम आहे, अबाउट वाय ऍक्सिस. अबाउट काय? वाय ऍक्सिस. अबाउट नाही, अबाउट वाय ऍक्सिस नाही, काय? एक्स ऍक्सिस. सगळं एक्स ऍक्सिसच सुरू आहे. बघा डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम एक्स ऍक्सिस इज वाय. ओके. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल अबाउट एक्स ऍक्सिस इज काय असतं सांगा? मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स की स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मग सांगा त्या पार्टिकलचं मास किती? एम आहे की डीएम आहे? डीएम. आणि डिस्टन्स किती आहे सांगा? वाय की वाय स्क्वेअर होईल? वाय स्क्वेअर. से येस. येस. डीएम इंटू वाय स्क्वेअर करा, नाही तर वाय स्क्वेअर इंटू डीएम करा, सारखंच आहे. समजलंय काय? हे लक्षात ठेवा. पुन्हा पहिलं सेंटेन्स वाचा. काय दिलंय? हा, डिस्टन्स ऑफ पार्टिकल ऑफ मास डीएम फ्रॉम एक्स ऍक्सिस किती असतं? वाय. त्याच पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस काय झालं? साधी गोष्ट आहे, प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ काय? डिस्टन्स. डिस्टन्स वाय. आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा झाला? बॉडीचा झाला, लॅमिनाचा झाला की पार्टिकलचा झाला? आणि मी जर म्हटलं असं का रे लास्ट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना, प्लेन लॅमिना म्हणजे पूर्ण बॉडी झाली. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एक्स ऍक्सिस, अबाउट एक्स ऍक्सिस. बोला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एक्स ऍक्सिस झाली. हा मोमेंट ऑफ इनर्शिया लॅमिनाचा झाला की पार्टिकलचा झाला? अबाउट एक्स ऍक्सिस. म्हणजे मोठा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला की स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया? स्मॉल. आणि छोट्याचं काय घ्यायचं? इंटिग्रेशन. म्हणजे काय भेटतो? मोठा. सो वाय स्क्वेअर इंटू डीएम इट्स अ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी, सॉरी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल अबाउट एक्स ऍक्सिस. आणि इफ आय वॉन्ट टू नो द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना, तर पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आणि त्याचं काय घ्यायचं? इंटिग्रेशन. काय घ्यायचं? इंटिग्रेशन. म्हणजे अख्ख्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला. बॉडी म्हणजे कोण? लॅमिना. करेक्ट आहे की नाही? आणि अबाउट विच ऍक्सिस? एक्स ऍक्सिस. म्हणजे तो कोण झाला सांगा? आय की आय एक्स? आय एक्स. आय एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर इंटू डीएम. हेच तर असतं ना आय एक्स. व्हॉट इज आय एक्स? इट्स द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट विच ऍक्सिस? एक्स ऍक्सिस. समजलंय? आता जसं एक्स ऍक्सिस साठी आहे तसंच आणि तसंच झेड. संपलं, माझं काम संपलं, डेरिव्हेशन संपलं. बघा आता हेच 3 सेंटेन्सेस चालवायचे. आता कुठल्या ऍक्सिस साठी? जिथे एक्स ऍक्सिस आहे तिथे काय लिहाल? वाय. चला हेच 3 सेंटेन्स. आता मी लिहित सुद्धा नाही. चला बोला. हा, अबाउट काय? वाय ऍक्सिस. थांबा थांबा थांबा. पुढे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल अबाउट काय? वाय ऍक्सिस. चला बोला नेक्स्ट. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट काय? वाय ऍक्सिस. खतम. चालेल? थांबा आपण करू, फुलफिल करू. हा, तिसरं. आता कुठला ऍक्सिस राहिला? झेड. बरं चला एवढं कंप्लीट करून घ्या पहिले. हा, सेंटेन्स बोला. चला पहिले सेंटेन्स बोला. हा, थांबा थांबा. हा बोला सेंटेन्स. कम ऑन. डिस्टन्स ऑफ पार्टिकल ऑफ मास डीएम फ्रॉम वाय ऍक्सिस. सांगा किती राहील? उलट असते. मी पहिले सांगितलं होतं पार्टिकलचं वाय ऍक्सिस पासून डिस्टन्स किती आहे? एक्स. व्हेरी गुड. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. एक्स. बोला पुढे काय दिला? हा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल ऑफ मास डीएम अपॉन
वाय ऍक्सिस सांगा किती असतं पार्टिकलचं मास किती आहे सांगा ओके आणि इथं काय होईल एक्स के एक्स स्क्वेअर कारण मोमेंट ऑफ इनर्शिया इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स की स्क्वेअर ऑफ डिस्टन्स मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा झाला लॅमिनाचा झाला की पार्टिकलचा झाला लार्ज मोमेंट ऑफ इनर्शिया झाला की स्मॉल झाला आणि लॅमिनाचा काढायचा तर याचं काय घ्यावं लागेल इंटिग्रेशन खतम लेटेस्ट टेक्नॉलॉजी सांगितली होती मी चला बोला तिसरं सेंटेन्स काय लिहाल हा बोला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट काय एक्स ऍक्सिस अबाउट एक्स ऍक्सिस की वाय ऍक्सिस अरे बोला ना वाय ऍक्सिस बोला वाय ऍक्सिस असेल तर काय करायचं एक्स स्क्वेअर इंटू किती असतं डीएम आणि त्याचं काय घ्यायचं इंटिग्रेशन मग सांगा हा कोण आहे आय एक्स आहे की आय वाय आहे आय वाय अबाउट वाय ऍक्सिस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डीएम से येस चला आता कुठला ऍक्सिस राहिला किती सेंटेन्स लावा लागेल 3 चालेल लागा कामी लागा अभ्यास करताना असा सिस्टमॅटिक अभ्यास करायचा काहीच अवघड नसतं बाळांनो एकदा पॅटर्न माहीत झाला तुम्हाला ओके चला बोला काय लिहाल कमांड हा कमांड पहिलं सेंटेन्स बोला डिस्टन्स अबाउट झेड ऍक्सिस नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल अबाउट झेड ऍक्सिस आणि नंतर काय लिहाल सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिना अबाउट झेड ऍक्सिस चला बोला काय कराल हा चला बोला सेंटेन्स कमांड हा पहिलं सगळ्यांनी बोलायचं आहे सांगा बरं झेड ऍक्सिस पासून डिस्टन्स काय या पार्टिकलचा झेड ऍक्सिस पासून डिस्टन्स किती आहे आर किती आहे डिस्टन्स झेड आर करेक्ट आहे पुढे वाचा सेकंड सेंटेन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल अबाउट झेड ऍक्सिस किती वेळ सांगा पार्टिकलचा मास किती एम आहे की डीएम आहे डीएम आणि डिस्टन्सचा काय असतं स्क्वेअर म्हणजे आर की आर स्क्वेअर इथं वाय होतं वाय स्क्वेअर डीएम झाला इथं एक्स होता एक्स स्क्वेअर डीएम झाला इथं आर आहे आर स्क्वेअर डीएम होईल येस मग आर स्क्वेअर डीएम हा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा आहे पार्टिकलचा आहे की बॉडीचा आहे पार्टिकलचा मला कोणाचा पाहिजे बॉडीचा अबाउट विच ऍक्सिस झेड ऍक्सिस मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया लार्ज आहे की स्मॉल आहे स्मॉल छोट्याचं घ्यायचं मग सांगा बरं काय होईल सांगा आर स्क्वेअर इंटू किती असतं डीएम आणि इथं काय लिहायचं इंटिग्रेशन हा कोण झाला आय झेड इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर इंटू किती असतं डीएम से येस खतम म्हणजे तुम्हाला समजलं का डेरिव्हेशन मध्ये काय एक पॅच माहीत पाहिजे फक्त ओके हे 3 सेंटेन्सेस समजले तेच 3 सेंटेन्स इथे लिहायचे तेच 3 सेंटेन्स इथे लिहायचे फक्त काय चेंज होत आहे ऍक्सिस चेंज होत आहे काय चेंज होत आहे ऍक्सिस चेंज होत आहे समजलाय बरं हे डिस्टन्स समजलाय काय भानगड आहे सांगा बरं पार्टिकलचं वाय ऍक्सिस पासून डिस्टन्स किती आहे एक्स उलट असते असं लक्षात ठेवायचं ऍक्सिस पासून वाय बरं मी म्हणतो म्हणून नाही मी तुम्हाला ते 10वीचं टेक्निक सांगितली हा ओके आणि झेड ऍक्सिस पासून किती घेतो आपण आर ओके चालेल झालं नेक्स्ट आता इथं काय करायचं फ्रॉम फिगर बस लक्ष द्या शेवटच्या 3 स्टेप फ्रॉम फिगरकडे जर बघितलं तर असं लक्षात येतं तुम्हाला बघा सांगा काय समजतं मला असं वाटते ओके इथं जर पॉईंट ओ घेतला ओके इथं पॉईंट ए घ्या काही घ्या इथे घ्या हा ओ ए पी कुठला ट्रायंगल आहे नॉर्मल ट्रायंगल आहे की राईट अँगल ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल आहे मग आता तुम्ही इथं सांगू शकता इन ट्रायंगल बघा इन ट्रायंगल ओ ए पी सांगा ओ ए पी ट्रायंगल असा काढ तुम्ही लक्ष द्या हे बघा असा ट्रायंगल आहे ओ ए पी इथं ओ आहे इथे ए आहे इथं पी आहे इथं 90 डिग्री आहे बाळांनो हा शूट हे बघा इथं 90 डिग्री हा परपॅन्डिक्युलर डिस्टन्स असते कुठलं डिस्टन्स असतं परपॅन्डिक्युलर डिस्टन्स कारण की हे बघा तुम्हाला जर का इकडे लक्ष द्या तुम्हाला जर का वाटत नाही ॲक्सिस असा आहे ॲक्सिस असा असतो ॲक्सिस कशा सांगा बरं 3D मध्ये सांगितले होते सांगा बरं कसा ॲक्सिस वाय एक्स ॲक्सिस असा आहे हा असा नाही आहे ते डायग्राममध्ये असा दिसतो तो असा आहे की असा आहे आणि पार्टिकल इथं आहे मग आता मला हे सांगा एक्स ॲक्सिस कसा असा आहे आणि पार्टिकल इथे आहे ते हे डिस्टन्स असा आहे सांगा बरं पॅरल आहे की परपॅन्डिक्युलर आहे परपॅन्डिक्युलर ते डायग्राममध्ये तो असा तिरकस दाखवला ना डायग्राममध्ये कसं काय मी सरळ दाखवणार सर दाखवा ना सरळ अभ्यास सरळ दाखवला तर मग हा झेडच होईल नाही समजलाय का मग तो एक्स कसा काय सर वर जाणार आहे झेड आणि खाली येणार आहे एक्स कसं काय झाला मग तो पॉझिटिव्ह झेड निगेटिव्ह झेड व्हायला पाहिजे तो झेड आहे की एक्स आहे एक्स समजलाय ती 3D ची डायग्राम आपण 2D च्या बोर्डवर दाखवतो त्यामुळे थोडे चेंजेस असतात त्याच्यात पण कॉन्सेप्ट समजायला पाहिजे तुम्हाला समजताय का ओके चालेल हां तर आता मला हे सांगा हा आर आहे हा वाय आहे ओके हे डिस्टन्स किती आहे रे म्हणजे हे किती असेल कारण की रेक्टँगल दिसतंय ना हे एक्स आहे तर हे एक्स आहे तर तुम्हाला समजायला पाहिजे हे सुद्धा एक्स असेल हे आर आहे आणि हे कोण आहे वाय सांगतो मी हे बघा हे एक्स आहे हे आर आहे आणि हे वाय इथं 90 डिग्री आहे बरोबर आहे येस कॅन आय यूज पायथागोरस सांगा पायथागोरस थेरम काय असतो 90 डिग्री समोरचा अँगल काय असतो साईड हायपोटेनियस सांगा हायपोटेनियस असतं तर किती होईल आर के आर स्क्वेअर इज इक्वल्स किती असतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर खतम सरळ टाका इथं ओके लागलीच तर तुम्ही इक्वेशन तयार केले याला इक्वेशन नंबर 1 घ्या याला इक्वेशन नंबर 2 घ्या आणि याला इक्वेशन नंबर किती घ्या 3 सो इथे लिहू शकता फ्रॉम 3 सांगा फ्रॉम 3 काय असतं आय झेड इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर व्हॉट इज आर स्क्वेअर इट्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि इथं काय असतं सांगा डी की डीएम ओके इथं असतं डीएम चालेल येस आणि चला प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट करा सांगा बरोबर प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट केलं तर काय होईल
प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट केलं तर काय होईल सांगा बोला. हां IZ इज इक्वल्स टू किती असतं इंटिग्रेशन ऑफ इथे करायचं x² तिकडनं आला DM प्लस इथे करायचं इंटिग्रेशन ऑफ y² आणि तिकडनं कोण आला सांगा DM खतम. इंटिग्रेशन ऑफ x² तिकडनं DM इंटिग्रेशन ऑफ y² तिकडनं DM इकडनं इंटिग्रेशन तिकडनं DM आला CS म्हणजे इंडायरेक्टली आपण ब्रॅकेट ओपन केले इकडनं इंटिग्रेशन ऑफ x² तिकडनं DM इथे इंटिग्रेशन ऑफ y² तिकडनं DM म्हणजे थोडक्यात मल्टिप्लाय केलं असं समजा पुढून मी येतो मागून तू येतो घे तिला अरे असं झालं ते ठीक आहे लक्षात द्या. हां तुम्ही पागल आहे का रे बरोबर आहे ना ठीक आहे. हां सो IZ इज इक्वल्स टू बघता बघता काय झालं सांगा याला कुठेतरी बघितलं होतं सांगा इंटिग्रेशन ऑफ x² इंटू DM काय असतं बघा तो कसा गालातल्या गालात हसताय. हां इंटिग्रेशन ऑफ x² इंटू DM काय असतं बोला चला बोला इंटिग्रेशन ऑफ x² इंटू DM इंटिग्रेशन ऑफ x² इंटू DM इंटिग्रेशन ऑफ x² इंटू DM. हां सांगा इंटिग्रेशन ऑफ x² इंटू DM किती आहे बोला बोला. हां काय बोला IY. हां आणि इंटिग्रेशन ऑफ y² इंटू DM कोण आहे IX झालं ना. IZ इज इक्वल्स टू सांगा IY प्लस IX इथे लिहू शकता फ्रॉम काय 1 अँड काय 2 हेच तर प्रूफ करायचं होतं. काय प्रूफ करायचं होतं IZ इज इक्वल्स किती असतं IX प्लस IY म्हणजेच IY प्लस IX काय फरक पडतो दिस इज द परपेंडिक्युलर ॲक्सिस. समजलाय सगळ्यांना येस काही अवघड नाही फक्त प्रॅक्टिस बरोबर करावं लागेल ठीक आहे प्रॅक्टिस बरोबर करावी लागेल लक्षात ठेवा समजलाय का येस. आणि त्यात काय माहिती आहे का डेरिव्हेशन मध्ये एक पॅच आहे तो पॅच लक्षात आला ना तेच पुन्हा पुन्हा करायचं आहे बस छोटीशी कॅल्क्युलेशन आहे बस फिगरची. समजलाय सगळ्यांना. हा कुठला थेरम झाला सांगा परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम की पॅरलल कसं ओळखायचं कारण या तिन्ही ॲक्सिस एकमेकांना काय परपेंडिक्युलर x ॲक्सिस y ॲक्सिस z ॲक्सिस दिस आर ॲक्सिस पॅरलल की परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर त्यामुळे या थेरमला आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम म्हणतो. से यस यस. आता एक लक्ष द्या बाळांनो नेक्स्ट. हां बोला आता कुठलं थेरम आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. आता थोडं लक्ष द्या जसं मी सांगितलं परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम इज अप्लिकेबल ओनली फॉर प्लेन लॅमिना तसं पॅरलल ॲक्सिस थेरम इज अप्लिकेबल फॉर रिजिड बॉडी. रिजिड बॉडी म्हणजे काय द बॉडी विच हॅव सम सॉर्ट ऑफ थिकनेस. प्लेन लॅमिनाला थिकनेस नसतं. हे इथे एंट्रन्सचा क्वेश्चन पडू शकतो की कुठला थेरम कुठल्या बॉडीला अप्लाय होतो. ओके तर लक्षात ठेवा. मग आता समजा फॉर एक्झाम्पल आपण रिजिड बॉडी घेतली आता लक्ष द्या थोडं हां प्लीज लक्ष द्या. सपोज बाळांनो एक रिजिड बॉडी घेतली हां येस दिस इज द रिजिड बॉडी. मला या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे सर मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी सगळ्यात पहिले काय पास झाला पाहिजे ॲक्सिस सांगा ॲक्सिस कडून पास होतो. तर मी दोन गोष्टी काढतो इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या इकडे. सपोज ही रिजिड बॉडी आहे या रिजिड बॉडीचा इथं CM काढला बाळांनो काय काढला CM. व्हॉट इज मीन बाय CM सेंटर ऑफ मास. व्हॉट इज मीन बाय सेंटर ऑफ मास इट इज द इमॅजिनरी पॉइंट ॲट विच द होल मास ऑफ बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. बोललो होतो का मी शिकवलं होतं येस ओके. मग सेंटर ऑफ मास आपण C घेऊ से यस येस ओके. आता इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या प्लीज इकडे लक्ष द्या. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कशातनं काढायचा आहे इकडे लक्ष द्या. ओके सगळ्यात पहिले बोलले बघा स्टेटमेंट काय पॅरलल ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट. वाचा 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 एनी पॉइंट म्हणजे काय तर एनी पॉइंट म्हणजे असा पॉइंट अदर दॅन सेंटर ऑफ मास. थांबा थांबा CM की CM सोडून CM सोडून म्हणजे पहिले मी बॉडी काढल्याबरोबर बॉडीचा काय काढला CM म्हणजे ॲक्सिस CM मधनं नाही गेला पाहिजे ॲक्सिस कुठून गेला पाहिजे CM सोडून कुठल्याही पॉईंट मधनं आणि त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. जसं इथं कंपल्सरी कंडिशन होती या डायग्राम मध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या ॲक्सिस भोवती काढायचा होता IX IY की IZ म्हणजे अबाउट अन ॲक्सिस विच इज इन द प्लेन की परपेंडिक्युलर प्लेन. ठीक आहे मला IZ काढायचा होता मी मदत घेतली IX ची आणि IY ची पण मला IX IY नव्हता काढायचा मला काढायचा काय होता IZ. थेरम म्हणताना असंच म्हणतो यू हॅव टू फाइंड अ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट अन ॲक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन. तुम्ही मदत घे इन द प्लेन वाल्यांची पण काढायचा काय परपेंडिक्युलर टू प्लेन. ओके तसं इथं मोमेंट ऑफ इनर्शिया रिजिड बॉडीचा काढायचा अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू काय पॉईंट की एनी पॉईंट म्हणजे कुठलाही पॉईंट की असा पॉईंट विच इज अदर दॅन सेंटर ऑफ मास. म्हणून मी पहिले काय काढला CM त्याच्या भोवतीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया नाही काढायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल लक्ष द्या इकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं इकडे सांगा व्हर्टिकल वाटतं का हो म्हणा बे वाटतं हे वाटतं का अशी लाईन ऑफ ॲक्शन
सरळ वाटतं का असं? नाही वाटत? मग काय वाटतं? कुठं सरकू? आहे सर मधातून गॅप का बरं काढली? सर मधातून गॅप का बरं काढली? अबे भाईताडे हो, हा थेरम कोणासाठी अप्लाय केला जातो? रिजिड बॉडी. यू नो रिजिड बॉडी? येस. ओके, हे रिजिड बॉडी आहे, याचा हा CM आहे आणि इथून ॲक्सिस जात आहे. पेन्सिल तुटली. ओके, हां, इथून ॲक्सिस जात आहे. मग मला हे सांगा, बॉडीमधनं जर का ॲक्सिस गेला, इमॅजिन करा बॉडीमधनं काय गेला? ॲक्सिस. हे बा ॲक्सिस गेला बॉडीमधनं. आहे गेला ना ॲक्सिस? गेला की नाही? गेला की नाही? तर तुम्हाला ॲक्सिस दिसतच नाही आहे कुठला तरी. सांगा कुठला ॲक्सिस दिसत नाही तुम्हाला? हे पहा, या बॉडीच्या समजलाय? हे बाय बॉडीमधनं ॲक्सिस गेला. ओके, अबे या बॉडीमधनं ॲक्सिस आहे. त्या ॲक्सिसचा वरचा पार्ट दिसताय, खालचा पार्ट दिसताय, पण जेवढी बॉडीला काय तेवढा ॲक्सिस दिसत नाही आहे. ज्या अर्थी तुम्ही ही काढली नाही, या अर्थी समजते की ही रिजिड बॉडी आहे, की बॉडी हॅव सम सॉर्ट ऑफ थिकनेस. मिनिंग आहे बरं का? नाही तर डांबरण्यासारखी असा ॲक्सिस काढून घेतात. समजलाय? दिस थेरम इज अप्लिकेबल फॉर रिजिड बॉडी. आर यू गेटिंग? सांगा. हे बाय रिजिड बॉडी, ॲक्सिस कुठून गेला? सेंटर ऑफ मास. हे बाय ॲक्सिस कुठला दिसताय? बॉडीच्या वरचा, बॉडीच्या खालचा. आणि जेवढी बॉडीला आहे काय तेवढा ॲक्सिस दिसताय का? नाही. म्हणून ते इथं गॅप काढायची. म्हणजे बाबा तेवढा ॲक्सिस दिसत नाही म्हणजे बॉडीला काय सांगा? थिकनेस आहे. बघा एकेका डायग्रामला मिनिंग असते बरं का. आणि थेरममध्ये हाच प्रॉब्लेम आहे, फिजिक्समध्ये हाच प्रॉब्लेम आहे की पोराला वाटते फिजिक्स खूप इझी आहे. कारण फिजिक्स शिकायला इझी असतं, फिजिक्स समजायला इझी असतं, पेपरमध्ये लिहायला इझी असतं. मार्क आल्यावरच समजते फिजिक्स अवघड सब्जेक्ट होता. फिजिक्स रिझल्ट लागेपर्यंत इझी असते पोरांना, रिझल्ट आल्यावरच समजते. मॅथ्समध्ये चांगले असतात, केमिस्ट्री चांगले असतात, बायोलॉजीमध्ये चांगले असतात. ओके, मॅथ्स आपलं फिजिक्समध्ये उडतात पोरं. काय तर पेपर लय भारी गेला होता. अशा घाण करून ठेवाल तर कसं काय पेपर भारी गेला? अबे तुला वाटते भारी गेला, पण तू बिनकामाच्या डायग्राम काढले. अशा डायग्राम काढ, लिहिताना लिहितो रिजिड बॉडी, काढताना सरळ ॲक्सिस काढतो. याचा अर्थ बॉडीला काय नाही आहे? थिकनेसच नाही आहे. मग थिकनेस नाही ते रिजिड बॉडी कशी काय झाली? समजलं आहे की नाही? थेरम मध्ये तर एक शब्द इकडला तिकडे चालत नाही. हे तर थेरम्स आहेत. ओके, न्यूमेरिकल मध्ये काही चालतं, पण न्यूमेरिकल आम्ही अटेम्प्टच करत नाही. तिथे घाणच आहे. ठीक आहे, ठीक आहे. अरे ओके, नाही तर लक्षात ठेवा. चालेल, एकेका गोष्टीला मिनिंग आहे. तर बाळांनो मला हे सांगा, ओके हा असा ॲक्सिस आहे विच इज इन द प्लेन, सॉरी हा असा ॲक्सिस आहे जो सेंटर ऑफ मास मधनं जात आहे आणि याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतं? आय की आयसी? आयसी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. से यस? पण पॅरलल ॲक्सिस थेरम मध्ये मला सेंटर ऑफ मास मधनं जाणाऱ्या ॲक्सिसच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा नाहीये. गेलो होतो आता मी. ओके, ठीक आहे, लक्षात. हा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास की एनी पॉइंट. आणि एनी पॉइंट म्हणजे असा पॉइंट विच इज अदर दॅन सेंटर ऑफ मास. त्याच्या अवतीभोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. से यस? येस. मग आता अदर दॅन सेंटर ऑफ मास तर कुठेतरी एक पॉईंट घेऊ आपण. वैष्णवी लक्ष दे बाळा. सपोज इथं पॉईंट घेऊ आपण. येस, समजा इथं पॉईंट घेतला ओ. ओ फॉर पॉईंट की एनी पॉईंट. माझे मायबाप प्लीज आज लक्ष द्या, म्हणजे उद्या तुम्हाला छान समजेल. प्लीज प्लीज लक्ष द्या. मी पागलासारखा बडबड करताय, याच्यामागे काहीतरी लॉजिक आहे. ठीक आहे, लक्ष द्या. हां, ओ कोण आहे सांगा? पॉईंट की एनी पॉईंट? एनी पॉईंट. कसा ओळखायचा? सर मला माहित नाही तो बॉडीवर कुठं आहे, तो सेंटर ऑफ मास नाही आहे बस. आणि त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ओके, बरं, त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे म्हणजे त्याला त्याच्यातनं जाणारा ॲक्सिस काढतो. ऑब्विसली परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम शिकताय की पॅरलल ॲक्सिस थेरम? तर दोन्ही ॲक्सिस एकमेकांना काय दिसले पाहिजे? पॅरलल. मग सर हा काढलाच कशाला? शहाणपणा करायला तुम्ही. तुम्हाला त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. भाई मेरे को एक बात बता, या डेरिव्हेशन मध्ये मला कोणाच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शियाची गरज होती? आय झेड. पण गरज कोणाची होती? आय एक्स. म्हणजे मला गरज होती आय झेडची, पण मदत घेतली आय एक्स आणि आय वायची. मला गरज होती अशा ॲक्सिसची की जो ॲक्सिस प्लेनला काय परपेंडिक्युलर, प्लेनला काय, पण मदत घेतली अशा ॲक्सिसची जे प्लेनला इन द प्लेन आहे. इथे सेम आहे. मला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाच्या भोवतीचा काढायचा आहे? ओ पॉईंट. कोणाच्या भोवतीचा? मदत कोणाची घेईल मी? आयसीची. मला आयसी काढायचा नाही आहे, मला काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉईंट. एनी पॉईंट म्हणजे काय? पॉईंट अदर दॅन सेंटर ऑफ मास. जो या डायग्राम मध्ये कोण दिसतो? ओ दिसतो. त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ओके, त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. म्हणजे मला काय काढायचं सांगा? आय की आयो? आयो. काय काढायचं आहे? आयो. काय काढायचं आहे? आयो. आणि मी मदत कोणाची घेणार?
IC ची. तिकडे काढायचा कोणाचा होता IZ. मदत कोणाची घेतली IX आणि IY ची. ओके चला हे सरळ दिसते का बघा, दिसतं हा हा. मंथन लक्ष दे, हे मंथन लक्ष दे. हा हे दिसतंय का, अरे बघा ना यार. हा बरं मधात गॅप कावर काढली, रिजिड बॉडी आहे, गॅप शोज द बॉडी हॅव अ थिकनेस, समजून घ्या. अरे गडिंग तर मला काय काढायचं, IC काढायची की आयो काढायचा आहे, आयो. पण आयो काढताना मदत कोणाची घेणार मी IC. आता त्याचा थेरम काय लक्ष द्या. ओके लक्ष द्या, टू प्रूव्ह, थांबा ए लक्ष द्या, आयो. हा व्हॉट इज आयो, ए व्हॉट इज आयो, लक्ष दे रे ए छोकरू, लक्ष दे इकडे. काय झालं बोल, नाही लवकर विचार, नाही लवकर विचार, नाही विचार लवकर, नाही विचार लवकर. त्याला काय विचारत होता सुजितला, सर फिजिक्स शिकवत आहे की मॅथ्स. ए सुजित काय विचारताय तो, सेंटर ऑफ मास कसं कसं काढायचं म्हणजे. प्रत्येक बॉडीला CM असतो आणि बरोबर आहे, दॅट इज अ गुड क्वेश्चन. ओके सेंटर ऑफ मास कसा काढायचा, 11वीला आपण लॉज ऑफ मोशन शिकलो होतो. सेंटर ऑफ मास, हाऊ टू फाइंड x coordinate ऑफ CM, x coordinate ऑफ समेशन ऑफ MI अपॉन समेशन ऑफ MI शिकलो होतो का. व्हॉट इज द y coordinate ऑफ CM शिकलो होतो का, समेशन ऑफ MI डिवाइड बाय, आणि त्याच्यावर न्यूमेरिकली सॉल्व्ह केले होते. मी सांगितलं होतं ही एक बॉडी ही एक बॉडी, दोन्ही बॉडी एकमेकांना जर पकडल्या तर सेंटर ऑफ मास कोणाकडे जातो, जड बॉडीकडे की हलक्या बॉडीकडे, जड बॉडीकडे. जिचं मास जास्त असते त्या साईडला सेंटर ऑफ मास झुकला असतो. घेतले होते काय, आणि हे मी का बरं सांगताय कारण की आपण 11वीच्या शेवटीच घेतले होते न्यूमेरिकली. ओके दिस इज द वे हाऊ टू फाइंड अ सेंटर ऑफ मास, करेक्ट आहे. लॉज ऑफ मोशन, ओके रोटेशनल डायनामिक्स मध्ये याची गरज नाही बाळा. ओके लक्ष दे, ओके गुड गुड गुड. हां आता इकडे लक्ष द्या, लेट आयो. व्हॉट इज आयो, आयो कोण आहे सांगा, व्हॉट इज आयो. आय म्हणजे कोण, मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणाचा, तुमचा माझा की बॉडीचा, बॉडीचा. अबाउट विच ऍक्सिस, ओ पॉइंट. ओ पॉइंट म्हणजे काय असतात, एनी ऍक्सिस, एनी पॉइंट म्हणजे सेंटर की सेंटर सोडून. तर इथं लक्षात ठेवा आयो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी. आवाज नको आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट अँड ऍक्सिस पासिंग. ए लिहिताना बरोबर लिहायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट अन ऍक्सिस, अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू. हा पासिंग थ्रू पॉइंट की एनी पॉइंट, एनी पॉइंट. आणि एनी पॉइंट कुठला असतो नेहमी ओ. आता उद्या लक्षात ठेवा एनी पॉइंट म्हणजे कोण, ओ. एनी पॉइंट म्हणजे कोण, ओ. एनी पॉइंट म्हणजे कोण, ओ. ओ काय असतो, सेंटर की सेंटर सोडून, सेंटर सोडून. ओके सांगा IC काय लिहाल, बोला सेम लिहाल IC. हा बोला, हा हा लिहा बोला. हा मम्मा हा बोला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास C. सगळं सेम, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. आणि इथं काय लिहायचं C. से येस येस. आता लक्षात ठेवा या रिजिड बॉडीचा मास घेतलं कॅपिटल M आणि दोन ऍक्सिस मधलं दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स घेतलं H. किती घेतलं सांगा, H. किती घेतलं सांगा, H. ओके तर बाळांनो काय असतं आता इकडे लक्ष द्या. ओके इक्वेशन काय बघा, टू प्रूव्ह, टू प्रूव्ह, टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं आहे, हा चला बोला, हा चला बोला, बोला माझ्या मागे. हा हा बोला माझ्या मागे. हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी about an axis passing through any point is equals to sum of. कुणाची मदत घेताय, मोमेंट ऑफ इनर्शिया of a rigid body about an parallel axis passing through center of mass and product of mass of body and square of डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. सांगा दोन पॅरलल ऍक्सिस मध्ये डिस्टन्स किती आहे, H. आणि त्या H चा काय घ्यायचा, स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन. म्हणजे स्टेटमेंट वरनं इक्वेशन तयार होते. चला बोला वाचा. हा तिकडे बघू नका. हा हा आयो म्हणजे काय, मी एका सेंटेन्स मध्ये बोलणार. हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट. हा हा इज बोला भाई ताळे हो, पहिले पासून बोला आयो बद्दल. हा आयो बद्दल बोला पूर्ण. आयो हे बाय सगळं लिहून दिलं, आयो आणि इज पर्यंत या. हा थांबा
हां 1 2 3 स्टार्ट. हां असा ठोकल ना बेटा. एका ट्युनिंग मध्ये बघा, एका ट्युनिंग मध्ये. हां सगळ्यांचा सिमिलर आवाज आला पाहिजे, एक आवाज आला पाहिजे. हां राष्ट्रगीत जसं म्हणतो ना आपण तसं. हां चला बोला. हां is sum of passing through center of mass and product of mass of body and square of a distance between two parallel axes. सगळं मटेरियल रेडी आहे तुमच्याजवळ. हां चला बोला. जेव्हा आयो येईल तेव्हा हे म्हणायचं, जेव्हा आयसी येईल तेव्हा हेच म्हणायचं, फक्त सीएम म्हणायचं आणि नंतर हे एक्स्ट्रा म्हणायचं. चला बोला. हां मोमेंट एनी पॉइंट इज सम ऑफ अबाउट सेंटर ऑफ मास अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. हे काय वाचा स्टेटमेंट. हां इथून वाचा. हां मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट इज द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. खतम. चालेल. लिहाच एवढं सिस्टमॅटिक की तुम्हाला पाठ सुद्धा करायची गरज पडणार नाही. समजलंय. म्हणजे आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आयो इज इक्वल टू आयसी प्लस की एम के एम एच स्क्वेअर. आता काय करायचं बाळांनो नेहमीप्रमाणे लक्ष द्या. ओके त्या बॉडीचा कुठला तरी एक पार्टिकल घ्या. येस ज्याचं मास एम आय के डीएम आहे डीएम आणि तो पार्टिकल पी पोझिशनला आहे. से येस येस. आता इकडे लक्ष द्या. तिथे घेतला होता. मग आता काय करतो आपण त्या पार्टिकलचे डिस्टन्सेस काढतो. कोणापासनं ऍक्सिस पासनं. तिथे किती ऍक्सिस होते. इथे किती आहे. मग या दोन ऍक्सिस पासून काढा. तिथं स्टँडर्ड ऍक्सिस होते एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आणि झेड. इथं स्टँडर्ड ऍक्सिस नाही मनाने काढलेले आहेत मी ऍक्सिस. मग आता डिस्टन्स घ्या. कसे डिस्टन्स घ्याल तर साधी गोष्ट आहे. चला बाळांनो मला हे सांगा. या ऍक्सिस पासून डिस्टन्स घेतलं. हे डिस्टन्स किती झालं आणि या ऍक्सिस पासून डिस्टन्स झालं. हे डिस्टन्स किती झालं. तर साधी गोष्ट आहे तुम्हाला समजायला पाहिजे. हा पार्टिकल कुठला आहे बोला. हा बोला. या पार्टिकलचा मास डीएम आहे आणि हा पार्टिकल कोण आहे पी आहे ना. मग सांगा बरं. ओके या ऍक्सिस पासून या पार्टिकलचं डिस्टन्स काय झालं ओ की ओपी आणि या ऍक्सिस पासून या पार्टिकलचं डिस्टन्स किती झालं सी की सीपी. ऑब्विसली त्या पार्टिकलला त्या ऍक्सिस पर्यंत जोडावं लागेल ना. ओके तिथं एकदम छान होतं. वाय ऍक्सिसचं डिस्टन्स असतं एक्स ऍक्सिसचं डिस्टन्स असतं वाय. झेड ऍक्सिसचं डिस्टन्स किती असतं आर. ते स्टँडर्ड ऍक्सिस आहे. हे स्टँडर्ड आहे की नॉन स्टँडर्ड आहे. नॉन स्टँडर्ड. त्यामुळे डोळ्यांनी दिसतं तेच लिहायचं. ओके ओपी आणि काय सीपी. से येस येस. आता मी काय करतो बाळांनो थोडं कन्स्ट्रक्शन करतो. काय बाळांनो ओके या ओसीला पुढे नेतो. लक्ष द्या बाळांनो थोडं लक्ष द्या. हा महत्वाचं आहे. या ओसीला पुढे घेऊन जातो. येस. या ओसीला पुढे घेऊन जातो. येस आणि पीडी परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. येस ड्रॉ पीडी परपेंडिक्युलर ऑन ओसी. हा ओसी या ओसीला पुढे घेऊन गेलो. तुम्ही जॉमेट्रीमध्ये असं करायची बाळांनो 10वीला. ओके कन्स्ट्रक्शन म्हणतात त्याला. काय म्हणतात कन्स्ट्रक्शन. ओके लागलीच तर तुम्हाला कन्फ्युजन न व्हावं म्हणून मी एक काम करतो. हे बघा लक्ष द्या. हो भाई 2 मिनिट थांबा. हां तुम्हाला नको व्हायला कन्फ्युजन. या रिअल लाईन्स आहेत. कोणाच्या का रिअल लाईन्स आणि हे डॉटेड म्हणजे असतात कन्स्ट्रक्टेड लाईन्स. कुठल्या लाईन्स आहे कन्स्ट्रक्टेड लाईन आणि हे तर ॲक्सिस आहे. ॲक्सिसचा काही संबंध नाही. कन्स्ट्रक्टेड लाईन्स म्हणजे ज्या लाईनचा काही रियालिटी नसतं फक्त आपण कन्स्ट्रक्शन पूर्ण करण्यासाठी घेत असतो. करेक्ट आहे. तर आता इथं लक्ष द्या थोडं मात्र बाळांनो. ठीक आहे प्लीज 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 पुढचे 5 मिनिट लक्ष द्या. पॅरलल ॲक्सिस थेरम संपून जाईल. हे मेन समजलं आहे का तुम्हाला सांगा. आता आपलं का टार्गेट आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस किती असतं एम के एम एच स्क्वेअर. आता इकडे लक्ष द्या. बघा मी काय करतो नेहमीप्रमाणे. हां कन्सिडर अन पार्टिकल ऑफ मास डीएम ॲट अ पॉइंट पी. ए कन्सिडर अन अ पार्टिकल ऑफ मास डीएम. एक पार्टिकल आहे ज्याचा मास किती आहे डीएम. कुठे घेतला पी की ॲट अ पॉइंट पी. ॲट अ पॉइंट पी. करेक्ट आहे. आता मला हे सांगा ओके जॉईन काय काय जॉईन करायचं. जॉईन ओपी केलाय ओपी. येस ओचं पी पर्यंत. ओके त्यानंतर तुम्ही सांगू शकता जॉईन सीपी
काय जॉईन केलं सांगा CP या ॲक्सिसचं त्या पॉईंटपासून डिस्टन्स म्हणजे सगळ्या ॲक्सिसला जॉईन करताय त्या पॉईंटपासून से येस मी जर विचारलं व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द पॉईंट P फ्रॉम द O ॲक्सिस OP व्हॉट्स द डिस्टन्स ऑफ द पॉईंट P फ्रॉम C ॲक्सिस CP साधी गोष्ट आहे कारण कसं असते माहिती आहे का ही रिजिड बॉडी आहे छोकरो ते दिसताना वेगळे दिसते बरं का पण आहे वेगळं बरं का हे रिजिड बॉडी आहे हा ॲक्सिस असा आहे आणि पॉईंट बॉडीवर आहे ना हे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स आहे की हॉरिझॉन्टल आहे हॉरिझॉन्टल म्हणजे असं आहे ते ओके ॲक्सिस असा आहे आणि पॉईंट असा आहे हे डिस्टन्स आहे ते समजते ओके लक्षात ठेवा हां झालं आणि नंतर इथे लिहितो ड्रॉ इथे लिहितो ड्रॉ ओके काय ड्रॉ केलं सांगा PD परपेंडिक्युलर ऑन काय O की OC ड्रॉ PD परपेंडिक्युलर ऑन OC से येस PD परपेंडिक्युलर ड्रॉ केला कोणावर सांगा OC वर आता इकडे बघा बाळांनो ते 3 सेंटेन्सेस लक्षात ठेवायचे जसं तिकडे केलं होतं आपण हां ओके का रे आता ते सेंटेन्सेस जे 3-3च्या स्लॉटमध्ये सेंटेन्स होते ते 3 वेळ केले इथं 3 वेळ करावं लागेल की 2 वेळ का बरं कारण किती ॲक्सेस किती होते इथे किती आहे आणि चला बघा आता इकडे लक्ष दे रे छोकरू बाळांनो इथे लिहितो हां मला हे सांगा डिस्टन्स ऑफ पार्टिकल म्हणा किंवा एलिमेंट म्हणा पार्टिकल ज्याचं मास किती आहे MI की DM आहे DM ओके फ्रॉम ओके किंवा डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम ॲक्सिस पासिंग थ्रू C ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास थांबा डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस असा ॲक्सिस जो कुठनं पास होत आहे सेंटर ऑफ मास करेक्ट आहे नंतर इथे लिहितो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल ज्याचं मास किती आहे DM अबाउट अँड ॲक्सिस पासिंग थ्रू CM पासिंग थ्रू किती असतं C की CM म्हणजेच कोण C ना CM म्हणजे सेंटर ऑफ मास जो कशाने दाखवला आपण C नी ओके आणि नंतर असतं बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल की रिजिड बॉडी ओके कुणा भोवती अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू CM आणि CM म्हणजे कोण C आणि चला बोला CM म्हणजे C सांगा बोला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल P अबाउट एन ॲक्सिस ओके आता तुम्ही मला हे सांगा सगळ्यात पहिले डिस्टन्स सांगा त्या पार्टिकलचं C पासून डिस्टन्स किती आहे C की C आहे CP बोला ना त्या पार्टिकलचं C पासून डिस्टन्स किती आहे सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस असा ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू C आहे की CP आहे CP मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल हे झालं डिस्टन्स हे झालं पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स की स्क्वेअर ऑफ डिस्टन्स सांगा डिस्टन्स किती आहे D आहे की DM आहे DM आणि त्याचा काय करायचा स्क्वेअर डिस्टन्स CP की CP स्क्वेअर हा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला पार्टिकलचा आणि आता मला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा करायचा पार्टिकल का रिजिड बॉडीचा काय करायचं छोट्याचं घ्यायचं इंटिग्रेशन खतम मग मला हे सांगा हा काढला CP स्क्वेअर त्याचं काय घ्यायचं इंटिग्रेशन म्हणजे हा कोणाचा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू CM म्हणजे याचा अर्थ हा कोण झाला I की IC CP स्क्वेअर इंटू DM से yes चलो हो गया जसं इथे लिहिलं ॲक्सिस पासिंग थ्रू C इथे काय लिहिलं ॲक्सिस पासिंग थ्रू बोला ना C की O कारण तिथे ॲक्सिसला नाव होते X ॲक्सिस Y ॲक्सिस Z ॲक्सिस इथे ॲक्सिसला थोडी नाव आहे इथं बोलताना असं म्हणावं लागेल ॲक्सिस पासिंग थ्रू C ॲक्सिस पासिंग थ्रू O आणि चला बोला किती सेंटेन्स आता 2 की 3 चला वाचा पहिलं सेंटेन्स काय लिहाल हां बोला काय लिहाल हां कमांड distance of the particle okay from axis passing through O दुसरं काय लिहाल सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू O तिसरं काय लिहाल सांगा बोला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू O चालेल मग सांगा बरं काय लिहाल बोला हां सांगा बरं काय लिहाल बोला त्या पार्टिकलचं O पासून डिस्टन्स किती आहे O की OP खतम ओके OP पार्टिकलचा तोच आहे त्याचा मास DMच राहणार आहे मग पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्रोडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स की स्क्वेअर ऑफ डिस्टन्स म्हणजे किती असतं DM इंटू किती असतं OP की OP स्क्वेअर म्हणजे इथं करायचं OP स्क्वेअर इंटू किती असतं DM आणि त्याचं काय घ्यायचं इंटिग्रेशन म्हणजे हा कोण झाला I की IO इज इक्वल्स टू OP स्क्वेअर इंटू किती असतं DM लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 2 से यस करेक्ट यस हा झाला IO कोण झाला सांगा IO आता मात्र इकडे लक्ष द्या थोडं ठीक आहे ओके आता इकडे लक्ष द्या बाळांनो या डायग्राममध्ये हे लक्ष द्या OPD आणि नंतर हा OC आहे आता या डायग्रामला मी थोडं सेपरेट करतो बाळांनो कसं ओके आता या डायग्राममध्ये जर का तुम्ही बरोबर बघितलं तर इथं असं आहे आणि असं आहे आणि मधातनं असं आहे ओके इथं O आहे इथं P आहे इथं D आहे इथं 90 आहे इथं C आहे आपल्या दोघांमधलं H आहे
हो म्हणा. येस. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, मला हे सांगा, तुम्ही जर का इथं बघितलं फ्रॉम फिगरकडे बघताच काय लक्षात आलं? सर कसं तरी वाटलं. का रे? ही मोठी फिगर बघा, कुठला ट्रायंगल बघा. फ्रॉम फिगर मी असं बोललो इन ट्रायंगल, होय इन ट्रायंगल ओपीडी. कुठला ट्रायंगल? ओपीडी. का रे ओपीडी हा नॉर्मल ट्रायंगल आहे की राईट अँगल ट्रायंगल आहे? बच्चू ट्रायंगल आहे की मोठा ट्रायंगल आहे? मोठा ट्रायंगल आहे. मग जर का मोठा ट्रायंगल असेल तर काय नाही यूज पायथ्या. काय म्हणतो पायथ्या? हायपोटेन्यूसचा स्क्वेअर. सांगा ओपीडीचा हायपोटेन्यूस कोण आहे? ओपी. सांगा काय कराल? ओपी चा स्क्वेअर इज इक्वल टू ओडी चा स्क्वेअर प्लस पीडी चा स्क्वेअर. सो ओपी चा स्क्वेअर इज इक्वल टू ओडी. ओडी 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 म्हणजे काय? ओसी प्लस सीडी. सांगा ओडी म्हणजे काय? ओसी प्लस सीडी. ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस काय करायचं? पीडी चा स्क्वेअर. सो ओपी चा स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. का रे भाऊ? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर. सांगा काय होईल? बोला. ओसी चा स्क्वेअर प्लस टॉईस ओसी इंटू किती असतं? सीडी प्लस किती असतं? सीडी चा स्क्वेअर प्लस किती असतं? पीडी चा स्क्वेअर. झालं. सो गाईज ओपी चा स्क्वेअर इज इक्वल टू ओसी चा स्क्वेअर. यू नो ओसी? सांगा ओसी ची व्हॅल्यू किती आहे? एच. सो यू कॅन से एच स्क्वेअर प्लस टॉईस इथे किती असतं? एच. इथं कोण आहे सांगा? सीडी प्लस सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. 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 या बच्चू ट्रायंगल मध्ये राईट अँगल ट्रायंगल यूज केला. सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर सीपी स्क्वेअर. अरे हो की नाही? अरे बच्चू ट्रायंगल सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे ना. मग सीडी स्क्वेअर. ए मन स्वीत झोपू नको. मग काय करत होती? मनन करत होती का डोळे बंद करून? लक्ष दे, झोपू नको. हा. सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. सी की सीपी स्क्वेअर? सीपी स्क्वेअर. याला लिहू शकता तुम्ही सीपी स्क्वेअर. से येस. येस. हो म्हणा. अबे हो म्हणा. अबे हो म्हणा ना. हा येस. हा झाला ओपी स्क्वेअर. से येस. येस. आता एक लक्ष द्या बाळांनो, इथे लिहितो फ्रॉम इक्वेशन नंबर 2. खतम. आवाज आवाज. ऐ लक्ष दे इकडे. हा. फ्रॉम इक्वेशन नंबर 2. सांगा इक्वेशन नंबर 2 आहे आयो. आयो हा आयो इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर इंटू किती असतं? डी की डीएम? डीएम. सो आयो इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर इंटू किती असतं बाळांनो? डीएम. क्या हुई रो? आयो इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. अगं बाई किती मोठं ग? ओपी स्क्वेअर. हे पहा ओपी स्क्वेअर किती मोठा आहे. हो ना. हा मंथन कावर असतंय बाळा? ओके. एच स्क्वेअर प्लस टॉईस एच इंटू किती असतं बाळांनो? सीडी प्लस किती असतं? सी की सीपी स्क्वेअर? सीपी स्क्वेअर. बरं आहे. त्याची व्हॅल्यू टाकायची. हो म्हणा. आणि मग आता मागच्या सारखं कसं? पुढून मी मागून तू. ओके. हा. अरे इकडनं इंटिग्रेशन तिकडनं डीएम. तुम्ही पागल आहे का रे? हा. इंटिग्रेशन ऑफ एच स्क्वेअर ये. इंटिग्रेशन ऑफ टॉईस एच इंटू सीडी तू पण ये. अरे ओके नाही. काय केलं सांगा बरं? पुढून मागून नाही, मल्टिप्लाय केलं. लक्षात ठेवा. हा. इकडनं इंटिग्रेशन आलं तिकडनं डीएम आलं. करेक्ट आहे. प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट केलं. पहिल्या टर्मला दुसऱ्या टर्मला तिसऱ्या टर्मला प्लसचं प्लसच ठेवलं. से येस. येस. काय सांगू मी? सांगू तुम्हाला एच स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट टेकन आउटसाइड इंटिग्रेशन ऑफ डीएम प्लस टॉईस एच इज अ कॉन्स्टंट टेकन आउटसाइड सीडी इंटू डीएम प्लस इंटिग्रेशन. ए तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते ग. इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर इंटू डीएम. ए तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते ग. तू आयसी आहे ना? दुधाने लॉन्स मध्ये दिसली होती काल संध्याकाळी मला. ओके. हा लक्ष द्या. हा. अरे तू काय करतोय तिथे? ठीक आहे. हा. इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर इंटू डीएम म्हणजे कोण? आय की आयसी? आयसी. खतम. सो बाळांनो आयो इज इक्वल टू किती असतं? एच स्क्वेअर इंटू डीएम. डीएम म्हणजे कोण? मा. मा की मास? कोणाचं? बॉडीचं की पार्टिकलचं? डीएम इज अ मास ऑफ पार्टिकल. म्हणजे हे बघा ही रिजिड बॉडी. ही रिजिड बॉडी. या रिजिड बॉडीचा एक छोटासा बच्चू पार्टिकल आणि त्या बच्चूचं मास किती आहे सांगा? डीएम. ओके. बच्चूचं मास किती आहे? डीएम. आणि छोट्याचं जर घेतलं तर काय भेटतं? मोठं. हे बा डीएम इज अ मास ऑफ पार्टिकल. छोट्याचं जर का घेतलं इंटिग्रेशन तर अख्खं मास भेटते. कुणाचं? बॉडीचं. इंटिग्रेशन करतोच तर ते. इंटिग्रेशनचं कामच ते आहे. छोट्याचं इंटिग्रेशन घेतलं की काय भेटतो? मोठा. डीएम म्हणजे काय? मास. मास ऑफ बॉडी की मास ऑफ पार्टिकल? मग छोट्या पार्टिकलच्या मासचं जर इंटिग्रेशन घेतलं तर बॉडीचं मास भेटतं ना. बॉडीचं मास किती? एम आय की कॅपिटल एम आय?
कॅपिटल एम. सो गाईज एव्हरीवन नोज, इथं सरळ सांगू शकता व्हॉट इज डीएम. डीएम इज अ मास ऑफ बच्चू. ओके, डीएम इज अ मास ऑफ पार्टिकल. छोट्याचं इंटिग्रेशन घेतलं तर काय भेटतो, मोठा मास म्हणजे एम प्लस ट्वाइस एच. इंटिग्रेशन ऑफ सीडी इंटू डीएम. ए भाई सीडी ए सीडी ए सीडी ए सीडी, तुझा काही रोलच नाही आहे डेरिव्हेशन मध्ये, कारण तू कन्स्ट्रक्टेड लाईन आहे, तू काही थेरम मधली लाईन नाही आहे. तू कुठली लाईन आहे, कन्स्ट्रक्टेड लाईन आहे. म्हणून मी एका डॉटेडनी काढली ती आहे. ते कन्स्ट्रक्शन पूर्ण करण्यासाठी काढलेली लाईन आहे. म्हणजे ती डार्कन लाईन आहे की इमॅजिनरी लाईन आहे, म्हणजे ती एक्झिस्टच नाही करत कुठे. भाई तू एक्झिस्ट नाही करत तर तुझं इंटिग्रेशन किती येईल सांगा, 0. अरे ओके नाही, कन्स्ट्रक्टेड लाईन आहे सीडी, लक्षात ठेवा. त्यामुळे त्या इंटिग्रेशनचा आन्सर 0 प्लस किती असतं, आय की आय सी, आय सी. खतम, माझं काम संपलं. चल कच्च संपलं. आयो इज इक्वल्स टू एम एच स्क्वेअर प्लस 2 × 0 0 प्लस किती आय सी. आयो इज इक्वल्स टू आय सी प्लस किती असतं, एम एच स्क्वेअर. दिस इज द पॅरलल ॲक्सिस थेरम. कुठला थेरम आहे सांगा, पॅरलल ॲक्सिस थेरम. व्हॉट इट गाईज, आयो इक्वल्स टू किती असतं, आय सी प्लस एम की एम एच स्क्वेअर. ओके, समजलंय सगळ्यांना. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. फिजिक्स ओके, हे लक्षात ठेवा, फिजिक्स म्हणजे मॅथमॅटिक्सची सख्खी बहीणच आहे. ओके, बहीण असू द्या भाऊ असू द्या, ठीक आहे. हां, समजलाय की नाही. तर तुम्हाला हा अभ्यास करत असताना या दोन्ही सब्जेक्टचा प्रॅक्टिसनीच अभ्यास करावा लागते. असं कधीच होणार नाही की फिजिक्सचा अभ्यास करताना तुमच्या हातात नसेल पेन. ओके, अभ्यास करत असताना तुमच्या हातात पेन असलाच पाहिजे, पेन्सिल असलीच पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्ट लिहूनच बघितलं पाहिजे. ओके, तुम्ही वाचून या सब्जेक्टचा अभ्यास करू शकत नाही. आणि 12वीच्या फिजिक्सचा तर करू शकत नाही, कारण की 12वीच्या फिजिक्समध्ये थेरी कमी आणि डेरिव्हेशन्स जास्त आहे. मी तुम्हाला तसे सांगितले 124 डेरिव्हेशन्स आहे अख्ख्या फिजिक्समध्ये. 12वीच्या फिजिक्समध्ये किती डेरिव्हेशन्स आहे, 124. मग ते छोटे छोटे, जसं मागच्या लेक्चरला आपण कायनेटिक एनर्जी, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचे 3 डेरिव्हेशन बघितले. असे छोटे छोटे मोठे सगळे डेरिव्हेशन बघून 124 डेरिव्हेशन्स आहे. आणि 11वीच्या फिजिक्समध्ये असे फक्त 22 डेरिव्हेशन्स आहेत. तर तुम्हाला दररोज प्रत्येक टॉपिकमध्ये डेरिव्हेशन येणार आहे. तर ते डेरिव्हेशन प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिसनीच होतील, लक्षात ठेवा. 124 गॉट इट. येस, ओके, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर नोट्समध्ये सगळं डिटेलमध्ये लिहून दिलेलं आहे बघा तुम्ही. ओके, लागलीच तर याचा मी फोटो पाठवतो. एक 5 मिनिटं ब्रेक घ्या. आय विल स्टार्ट विथ मॅथ्स.